नमस्कार. स्वागत आहे आपले एन डी करियर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती. आजच्या दिवसाचे काही टॉप चालू घडामोडीचे प्रश्न आहेत, तर ते प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहितीसह म्हणजे स्पष्टीकरणासह पाहणार आहोत. तरी सर्वांनी अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे. चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या टॉप चालू घडामोडीच्या व्हिडिओला. प्रश्न क्रमांक 1. 5व्या आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव 2024चे आयोजन डॅश डॅश येथे करण्यात येणार आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 श्रीलंका. 1 मार्च ते 3 मार्चच्या दरम्यान 5व्या आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव 2024चे आयोजन कोणत्या देशामध्ये करण्यात येणार आहे, तर श्रीलंका या देशामध्ये. आता आपण या आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवाबद्दल काही महत्त्वाचे मुद्दे पाहूयात, जेणेकरून जे परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेले आहेत किंवा जे परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्याची शक्यता आहे, तर ते टॉपिक आपण आता थोडक्यामध्ये या महोत्सवाबद्दल पाहणार आहोत. आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवाची सुरुवात 1989 साली करण्यात आलेली होती. याला राष्ट्रीय उत्सव म्हणून घोषित करण्यात आलेला आहे 2002 साली. आणि या आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवाला आंतरराष्ट्रीय स्तराचा दर्जा जो आहे तर तो 2016 साली देण्यात आलेला आहे. आणि त्यानुसारच हा महोत्सव जो आहे आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव, तर तो परदेशामध्ये देखील साजरा करण्याची प्रथा म्हणजे सुरुवात करण्यात आलेली आहे. हा आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव जो आहे तो दरवर्षी आपल्या देशामध्ये हरियाणा राज्यातील कुरुक्षेत्र या ठिकाणी साजरा केला जातो. आणि या व्यतिरिक्त 2019 सालापासून हा परदेशामध्ये देखील साजरा करण्याची सुरुवात करण्यात आली आहे. म्हणजे हा आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव जो आहे तर तो वर्षातून 2 वेळेस साजरा केला जातो. एक म्हणजे आपल्या देशामध्ये आणि दुसरा म्हणजे हा विदेशामध्ये देखील साजरा केला जातो. मग 2023मध्ये आपण बघितलेलं आहे नुकतंच, मला वाटते नोव्हेंबर का ऑक्टोबरमध्ये आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव जो आहे तर तो हरियाणा राज्यातील कुरुक्षेत्र या ठिकाणी साजरा करण्यात आलेला होता. त्याचं उद्घाटन आपल्या देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं होतं. आणि या 2023च्या आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवाचा पार्टनर स्टेट होता आसाम राज्य. त्यानुसार आपण बघितलेलं आहे. मग 2023मध्ये हा आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव जो आहे तर तो विदेशामध्ये साजरा करण्यात आलेला होता ऑस्ट्रेलिया या ठिकाणी. ऑस्ट्रेलियातील सिडनी या शहरामध्ये हा आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव साजरा करण्यात आला 2023चा. परदेशामध्ये प्रथम आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव जो आहे तर तो मॉरिशस या देशामध्ये आयोजित करण्यात आलेला होता फेब्रुवारी 2019मध्ये. दुसऱ्यांदा आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव परदेशामध्ये आयोजित करण्यात आलेला होता ऑगस्ट 2019मध्ये इंग्लंडमधील लंडन या ठिकाणी. त्यानंतर तिसऱ्यांदा आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव परदेशामध्ये आयोजित करण्यात आलेला होता सप्टेंबर 2022मध्ये कॅनडा या देशामध्ये. आणि आपण नुकतंच बघितलेलं आहे, मी तुम्हाला सांगितलंच आहे अगोदर, 2023चा आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव जो आहे तर तो ऑस्ट्रेलियातील सिडनी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता. आणि आता 5वी वेळेस आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव जो आहे 2024मध्ये तर तो श्रीलंका या देशामध्ये आयोजित करण्यात येणार आहे 1 मार्च ते 3 मार्च दरम्यान. मात्र प्रथम आंतरराष्ट्रीय गीता पार्कची स्थापना जी आहे तर ती कॅनडामधील ब्रॅम्प्टन या ठिकाणी करण्यात आलेली होती. हा एक मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा. प्रथम आंतरराष्ट्रीय गीता पार्कची स्थापना कोणत्या ठिकाणी करण्यात आली होती किंवा कोणत्या देशामध्ये करण्यात आली होती, तर कॅनडा या देशामध्ये. कॅनडा या देशातील ब्रॅम्प्टन या ठिकाणी या प्रथम आंतरराष्ट्रीय गीता पार्कची स्थापना करण्यात आलेली होती. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 2. हवामान बदलाचा अभ्यास करण्यासाठी अलीकडेच पेस उपग्रह कोणी प्रक्षेपित केला आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 नासा. हवामान बदलाचा अभ्यास करण्यासाठी अलीकडेच पेस हा जो उपग्रह आहे तर तो कोण प्रक्षेपित केलेला आहे, नासाने. आणि तुम्हाला जर प्रश्नामध्ये असं विचारलं पेस हा उपग्रह कोणत्या देशाने प्रक्षेपित केलेला आहे, तर त्याचं उत्तर असेल अमेरिका. कारण नासा जी आहे तर ती अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था आहे. नासाची स्थापना जी आहे तर ती 19 जुलै 1958 रोजी करण्यात आली होती. नासाची स्थापना कधी करण्यात आली होती, 19 जुलै 1958 रोजी. नासाचं मुख्यालय वॉशिंग्टन DC या ठिकाणी. आणि नासाचे सध्या संचालक आहेत बिल नेल्सन. आता जाक्सा जी आहे ती जाक्सा जपानची अंतराळ संशोधन संस्था आहे बघा. जपानची अंतराळ संशोधन संस्था कोणती आहे, जाक्सा. या जाक्साचा फुल फॉर्म होतो जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सीज. आणि आपण नुकतंच बघितलेलं आहे नासा आणि जाक्सा जी आहे जपानची अंतराळ संशोधन संस्था, तर यांनी जगातील पहिला लाकडी उपग्रह प्रक्षेपित करण्याची संकल्पना मांडलेली आहे. आणि हा जो पहिला लाकडी उपग्रह आहे तर तो लिग्नोसॅट आणि मॅग्नोलिया या लाकडापासून बनवलेला आहे. आपल्या इस्रोने देखील नुकतंच हवामानविषयक उपग्रह प्रक्षेपित केलेला आहे इनसॅट 3DS नावाचा. आपल्या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने देखील एक हवामानविषयक उपग्रहाचं प्रक्षेपण केलेलं आहे बघा. इनसॅट 3DS नावाचा हा उपग्रह आहे. याचं प्रक्षेपण जे आहे तर ते GSLV F-14 या रॉकेटने करण्यात आलेलं आहे. आणि CNSA जी आहे तरी चीनची अंतराळ संशोधन संस्था आहे. याचा फुल फॉर्म होतो चायना नॅशनल स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन. प्रश्न क्रमांक 3. महाराष्ट्रातील सर्वाधिक लांब शक्तिपीठ महामार्ग डॅश डॅश जिल्ह्यातून जाणार आहे. याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 12. आपल्या महाराष्ट्रातील सर्वाधिक लांब शक्तिपीठ महामार्ग जो आहे तर तो किती जिल्ह्यामधून जाणार आहे, तर आपल्या महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यामधून हा महामार्ग जाणार आहे. आणि या शक्तिपीठ महामार्गाची एकूण लांबी असणार आहे 805 किलोमीटर. एकूण किती लांबी असणार आहे शक्तिपीठ महामार्गाची,
805 किलोमीटर आणि हा आपल्या महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यामधून जाणार आहे. आपण काही दिवसापूर्वीच बघितलेलं होतं समृद्धी महामार्ग जो आहे तर तो आपल्या महाराष्ट्रामधील 10 जिल्ह्यामधून गेलेला आहे. समृद्धी महामार्ग किती जिल्ह्यामधून गेलेला आहे आपल्या महाराष्ट्रातील, तर 10 जिल्ह्यामधून 26 तालुक्यामधून आणि 392 गावामधून हा समृद्धी राष्ट्रीय महामार्ग गेलेला आहे. या समृद्धी महामार्गाची एकूण लांबी आहे 701 किलोमीटर. प्रश्न क्रमांक 4, दोस्ती द्विवार्षिक युद्धाभ्यास 2024 भारत आणि डॅश डॅश या देशादरम्यान आयोजित केला जात आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 पर्याय 1 आणि 2. दोस्ती द्विवार्षिक युद्धाभ्यास जो आहे 2024 मध्ये आयोजित करण्यात आलेला तर तो मालदीव, श्रीलंका आणि भारत या 3 देशादरम्यान आयोजित केला जातो. बघा लक्षात असू द्या, दोस्ती द्विवार्षिक युद्धाभ्यास कोणत्या देशादरम्यान आयोजित केला जातो, तर आपला भारत आहे, मालदीव आणि श्रीलंका या 3 देशादरम्यान हा युद्धाभ्यास आयोजित केला जातो. या युद्धाभ्यासाची सुरुवात जी आहे तर ती 1991 साली करण्यात आली होती. मात्र ज्यावेळेस या युद्धाभ्यासाची सुरुवात करण्यात आली 1991 साली त्यावेळेस हा युद्धाभ्यास जो आहे तर तो फक्त 2 देशादरम्यान आयोजित केला जात होता, मालदीव आणि भारत यांच्यामध्ये. यामध्ये श्रीलंकाचा समावेश जो आहे तर तो 2012 साली करण्यात आलेला आहे. या दोस्ती द्विवार्षिक युद्धाभ्यासामध्ये श्रीलंका या देशाचा समावेश कधी करण्यात आलेला आहे, 2012 साली. आणि तेव्हापासून हा युद्धाभ्यास जो आहे तर तो 3 देशादरम्यान आता आयोजित केला जात आहे. आता आपण जर बघितलं तर या 2024चा जो दोस्ती युद्धाभ्यास आहे द्विवार्षिक युद्धाभ्यास तर यामध्ये ऑब्झर्व्ह कंट्री किंवा पर्यवेक्षक देश म्हणून बांगलादेशाचा समावेश करण्यात आलेला आहे. बघा कोणत्या देशाचा, बांगलादेशाचा. आणि 2024ची ही जी आवृत्ती आहे दोस्ती द्विवार्षिक युद्धाभ्यासाची तर ही 16व्या क्रमांकाची आवृत्ती आहे. कितव्या क्रमांकाची, 16व्या क्रमांकाची. भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये जर बघितलं आपण तर स्लेनिक्स नावाचा एक युद्धाभ्यास आयोजित केला जातो. त्यानंतर मित्रशक्ती नावाचा एक युद्धाभ्यास आयोजित केला जातो. आणि भारत मालदीव यांच्यामध्ये जर बघितलं तर इक्वेरियन आणि एकता नावाचा एक युद्धाभ्यास आयोजित केला जातो. प्रश्न क्रमांक 5, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग करणारा जगातील दुसरा देश डॅश डॅश हा ठरला आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 अमेरिका. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरती यशस्वी लँडिंग करणारा जगातील दुसरा देश कोणता ठरलेला आहे नुकतंच, तर अमेरिका. अमेरिका या देशातील एक प्रायव्हेट कंपनी आहे. त्या कंपनीने नुकतंच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरती आपलं लँडर यशस्वीपणे प्रक्षेपित केलेलं आहे किंवा लँडिंग केलेलं आहे. मग त्या लँडरचं नाव काय आहे, तर ऑडिसियस. यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. या लँडरचं नाव तुम्ही लक्षात ठेवा. या लँडरचं नाव आहे ऑडिसियस, जे की नुकतंच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरती यशस्वीपणे लँडिंग केलेलं आहे. आणि म्हणूनच अमेरिका जगातील चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँड करणारा दुसऱ्या क्रमांकाचा देश ठरलेला आहे. ऑडिसियस नावाचं जे लँडर आहे तर चंद्रावरती ज्या जागेवरती लँड केलेलं आहे तर त्या जागेला मालापर्ट नावाने ओळखलं जातं. बघा कोणत्या नावाने ओळखलं जातं, मालापर्ट या नावाने. आणि आपण जर बघितलं तर या अगोदर अमेरिकेनं 1972 साली अपोलो 70 नावाची चंद्रयान मोहीम राबवलेली होती. म्हणजे 1972 मध्ये अपोलो 70 हे जे मिशन आहे तर ते चंद्रावरती सॉफ्ट लँडिंग केलेलं होतं अमेरिकेचं. त्यानंतर अमेरिकेनं कोणतीही चंद्र मोहीम केलेली नव्हती. आणि आत्ता 51 वर्षानंतर ही ऑडिसियस नावाची चंद्र मोहीम अमेरिका देशातील एका प्रायव्हेट कंपनीनं केलेली आहे. आपल्या भारताने देखील नुकतंच चंद्रयान 3 मोहीम राबवलेली आहे. बघा आपल्या भारतात चंद्रयान 3 मोहीम जी आहे तर ती प्रक्षेपित करण्यात आलेली होती 14 जुलै 2023 रोजी. आणि चंद्रावरती लँड केलेली होती ती मोहीम 23 ऑगस्ट 2023 रोजी. आणि म्हणूनच 23 ऑगस्ट हा जो दिवस आहे तर हा दिवस आपण आपल्या देशामध्ये राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून साजरा करत आहोत. या वर्षापासून आपलं चंद्रयान 3 ज्या चंद्रावरती म्हणजे चंद्रयान 3 चंद्रावरती ज्या ठिकाणी उतरलेलं आहे तर त्या ठिकाणाला आपण कोणत्या नावाने ओळखतो, शिवशक्ती या नावाने. चंद्रयान 3 मोहिमेचे संचालक होते मोटमरी श्रीकांत. आणि आपला भारत जो आहे तर तो चंद्रावरती यशस्वी लँडिंग करणारा जगातील 4थ्या क्रमांकाचा देश ठरलेला होता. आता या ठिकाणी थोडं लक्ष देऊन ऐका. आपला भारत जो आहे तर तो चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरती पोहोचणारा किंवा यशस्वी लँडिंग करणारा जगातील पहिल्या क्रमांकाचा देश ठरलेला आहे. मात्र चंद्रावरती लँडिंग करणारा जर म्हटलं तुम्हाला तर तो जगातील 4थ्या क्रमांकाचा देश ठरलेला आहे आपला भारत. आणि काही दिवसापूर्वीच आपण बघितलेलं आहे जपानने देखील एक स्लिम नावाचं चंद्रयान मोहीम राबवलेली होती. बघा स्लिम नावाची. आणि त्यानुसार किंवा त्या मोहिमेअंतर्गत जपान जो आहे तर तो चंद्रावरती यशस्वी लँडिंग करणारा किंवा सॉफ्ट लँडिंग करणारा जगातील 5व्या क्रमांकाचा देश ठरलेला आहे. आपला भारत कितव्या क्रमांकाचा, 4थ्या क्रमांकाचा. आणि दक्षिण ध्रुवावर जर म्हटलं तर आपला भारत पहिल्या क्रमांकाचा आणि अमेरिका 2ऱ्या क्रमांकाचा देश ठरलेला आहे. प्रश्न क्रमांक 6, केंद्रीय उत्पादन शुल्क दिन डॅश डॅश रोजी साजरा करण्यात आला. याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 24 फेब्रुवारी. 24 फेब्रुवारी हा जो दिवस आहे तर हा दिवस आपण दरवर्षी केंद्रीय उत्पादन शुल्क दिन किंवा सेंट्रल एक्साइज डे म्हणून साजरा करतो. का, तर 24 फेब्रुवारी 1944 रोजी केंद्रीय उत्पादन शुल्क आणि मीठ कायदा लागू झालेला होता. आणि त्याचमुळे आपण 24 फेब्रुवारी हा जो दिवस आहे तर हा दिवस दरवर्षी
केंद्रीय उत्पादन शुल्क दिन म्हणून साजरा करतो. यानंतर आपण जे ऑप्शन दिलेले आहेत तर त्यामध्ये 24 जानेवारी हा जो दिवस आहे तर हा दिवस आपण राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा करतो बघा. 24 जानेवारी हा जो दिवस आहे तर हा राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा करतो 2008 या सालापासून. यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक 7. मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2024चे आयोजन डॅश डॅश येथे करण्यात आले आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बार्सिलोना. स्पेनमधील बार्सिलोना या ठिकाणी मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2024चं आयोजन करण्यात आलेलं आहे. 26 फेब्रुवारी ते 29 फेब्रुवारी 2024 दरम्यान याचं आयोजन जे आहे तर ते ग्लोबल सिस्टम फॉर मोबाईल कम्युनिकेशनद्वारे करण्यात आलेलं होतं. आता आपण स्पेन या देशाबद्दल थोडक्यामध्ये माहिती पाहूयात. स्पेन या देशाची राजधानी आहे माद्रिद आणि स्पेनचे राजे आहेत सध्या फेलिप 6वे. स्पेनचा राजा कोण आहेत सध्या तर फेलिप 6वा आणि स्पेन या देशाचं राष्ट्रीय चलन आहे युरो. प्रश्न क्रमांक 8. 9वा रायसीना डायलॉग कार्यक्रम 2024 डॅश डॅश येथे पार पडत आहे. याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 नवी दिल्ली. 9व्या क्रमांकाचा रायसीना डायलॉग कार्यक्रम जो आहे 2024चा तर तो नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. आणि या 9व्या रायसीना डायलॉग कार्यक्रम 2024चे प्रमुख अतिथी किंवा चीफ गेस्ट म्हणून ग्रीस देशाचे पंतप्रधान यांना निमंत्रित करण्यात आलेलं आहे. कोणत्या देशाच्या पंतप्रधानांना? ग्रीस देशाच्या पंतप्रधानांना या रायसीना डायलॉग कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी किंवा चीफ गेस्ट म्हणून बोलविण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 9. सीरा भाग्य योजना डॅश डॅश या राज्याने सुरू केली आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 कर्नाटक. सीरा भाग्य योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? कर्नाटक या राज्याने. सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना आहार देण्यासाठी कर्नाटक राज्य सरकारने ही सीरा भाग्य योजना सुरू केलेली आहे. आता आपण कर्नाटक राज्याबद्दल थोडक्यामध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. कर्नाटक राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 रोजी करण्यात आली होती. मात्र ज्यावेळेस कर्नाटक राज्याची स्थापना करण्यात आली त्यावेळेस याचं नाव होतं म्हैसूर. त्यानंतर 1973 म्हैसूरचं नामकरण बदलून कर्नाटक असं करण्यात आलं आहे. कधी? 1973 साली. कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री आहेत सध्या सिद्धरामय्या. उपमुख्यमंत्री आहेत DK शिवकुमार आणि राज्यपाल आहेत कर्नाटक राज्याचे थावरचंद गेहलोत. कर्नाटक राज्याची राजधानी आहे बेंगलुरू. कर्नाटक राज्यामध्ये एकूण जिल्हे आहेत 29. कर्नाटक राज्यामध्ये जी विधानसभा आहे तर त्या विधानसभेची सदस्यसंख्या आहे 224. कर्नाटक राज्याला विधान परिषदे देखील सभागृह आहे बघा. आपल्या देशामध्ये एकूण 6 घटक राज्यांना विधान परिषदे सभागृह आहे. त्यापैकी कर्नाटक या राज्याला देखील विधान परिषदे सभागृह आहे. कर्नाटक विधान परिषदेची सदस्यसंख्या आहे 75. आपल्या महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्यसंख्या किती आहे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. कर्नाटक राज्यामध्ये लोकसभा मतदारसंघ आहेत 28 आणि राज्यसभा मतदारसंघ आहेत 12. प्रश्न क्रमांक 10. महाराष्ट्रातील जुन्नर येथील रेडिओ दुर्बीणने डॅश डॅश या आकाशगंगा समूहाचा वेध घेण्यास यश मिळवले आहे. याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 एबेल 522. आपल्या महाराष्ट्रामधील पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यामध्ये खोडद या ठिकाणी 30 दुर्बीण आहेत. किती? एकूण 30 दुर्बीण आहेत. त्यापैकीच एका रेडिओ दुर्बीणने एबेल 522 या आकाशगंगा समूहाचा वेध घेण्यामध्ये नुकतंच यश मिळवलेलं आहे. प्रश्न क्रमांक 11. शिकागो मॅगझिनच्या 50 प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत भारतीय अमेरिकन खासदार राजा कृष्णमूर्ती यांना डॅश डॅश वे स्थान मिळाले आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 24वे. अमेरिकेच्या शिकागो मॅगझिनने शिकागोच्या 50 सर्वात प्रभावशाली व्यक्तींची यादी जाहीर केलेली आहे आणि त्या यादीमध्ये एका भारतीय व्यक्तीला देखील स्थान देण्यात आलेलं आहे. त्यांचं नाव आहे राजा कृष्णमूर्ती. यांना या यादीमध्ये कितवं स्थान देण्यात आलेलं आहे तर 24वे स्थान देण्यात आलेलं आहे. राजा कृष्णमूर्ती यांचा जन्म जो आहे तर तो आपल्या भारतातील तमिळ कुटुंबामध्ये झालेला होता. प्रश्न क्रमांक 12. महाराष्ट्र शासनाचा 2022 वर्षाचा राज कपूर जीवन गौरव पुरस्कार डॅश डॅश यांना प्रदान करण्यात आला आहे. याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 हेलन. नुकतंच आपण बघितलेलं आपल्या महाराष्ट्र शासनाचा 2022 या वर्षासाठी राज कपूर जीवन गौरव पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे तर हेलन यांना. आता आपण जे ऑप्शन दिले तर त्यामध्ये राज कपूर जीवन गौरव पुरस्कार 2020 साठी देण्यात आलेला आहे अरुणा इराणी यांना. 2020 या वर्षासाठी कोणाला देण्यात आलेला आहे अरुणा इराणी यांना. 2021 या वर्षासाठी देण्यात आलेला आहे मिथुन चक्रवर्ती यांना आणि 2022 या वर्षासाठी राज कपूर जीवन गौरव पुरस्कार देण्यात आलेला आहे हेलन यांना 2022 या वर्षासाठी. यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक 13. महाराष्ट्र शासनाचा 2022 वर्षाचा चित्रपती व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार डॅश डॅश यांना प्रदान करण्यात आला आहे. याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 उषा नाईक.
आपण नुकतंच बघितलेलं आपल्या महाराष्ट्र शासनाने 3 वर्षाचे पुरस्कार जाहीर केलेले आहेत. यामध्ये 2020साठी 2021साठी आणि 2022साठी हे पुरस्कार जाहीर करण्यात आलेले आहेत. मग 2022 या वर्षाचा चित्रपती व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार जो आहे तो कोणाला देण्यात आलेला आहे? उषा नाईक यांना. 2021 या वर्षासाठी व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार देण्यात आलेला आहे उषा चव्हाण यांना. आणि 2020 या वर्षासाठी व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार देण्यात आलेला आहे स्वर्गीय रवींद्र महाजनी यांना. प्रश्न क्रमांक 14. महाराष्ट्र शासनाचा 2022चा राज कपूर विशेष योगदान पुरस्कार डॅश डॅश यांना प्रदान करण्यात आला आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 विधू विनोद चोप्रा. आपल्या महाराष्ट्र शासनाचा 2022 या वर्षासाठी राज कपूर विशेष योगदान पुरस्कार आहे. कोणाला प्रदान करण्यात आला आहे? विधू विनोद चोपडा यांना 2022 या वर्षासाठी. 2021 या वर्षासाठी राज कपूर विशेष योगदान पुरस्कार देण्यात आलेला आहे सोनू निगम यांना. आणि 2020 या वर्षासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे JP दत्ता यांना. प्रश्न क्रमांक 15. महिला सुरक्षा योजनेचा कालावधी डॅश डॅश या वर्षापर्यंत वाढवला आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 2025-26. महिला सुरक्षा योजनेचा कालावधी जो आहे तर तो 2025-2026 पर्यंत वाढवण्यात आलेला आहे. आता महिला सुरक्षा योजना जी आहे तर ती सुरू कधी करण्यात आली होती? 2021-22 या वर्षामध्ये ही योजना सुरू करण्यात आली होती. लक्षात ठेवा, महिला सुरक्षा योजना जी आहे तर ती सुरू करण्यात आली होती 2021-22 या वर्षी. आणि या योजनेचा कालावधी जे आहे तर तो नुकतंच 2025-26 या वर्षापर्यंत वाढविण्यात आलेला आहे. आणि यानंतर पाहूया तुमच्यासाठीचा आजचा प्रश्न. हेनली पासपोर्ट इंडेक्स 2024 नुसार भारताचा पासपोर्ट जगात डॅश डॅश या स्थानावर आहे. नुकताच जो हेनली पासपोर्ट इंडेक्स जाहीर करण्यात आला 2024चा, तर त्यामध्ये आपल्या भारताचा पासपोर्ट जो आहे तर तो जगामध्ये कितव्या क्रमांकावरती आहे किंवा कितव्या स्थानावरती आहे? या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे. अशा प्रकारे सर्व स्पर्धा परीक्षे दृष्टिकोनातून जे चालू घडामोडीचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपण या चालू घडामोडीच्या सिरीजद्वारे रोज पाहत आहोत. तुम्ही जर आणखीन आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा चुकून सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्हाला जर मी दिलेली माहिती आवडत असेल, समजत असेल तर आपल्या चॅनलला, आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करायलाही विसरू नका. आणि मित्रांनो, तुम्हाला जर या व्हिडिओच्या PDF नोट्स किंवा GKच्या PDF नोट्स हव्या असतील तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप किंवा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता. या दोन्ही ग्रुपची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. धन्यवाद.